पहिल्या 2 टप्प्यात भाजपात सरस असल्याचं मोदी आपल्या भाषणात म्हणाले, तर दोन्ही टप्प्यातील मतदान पाहून विरोधक घाबरलेत असं मोदींनी नाशिकमध्ये सांगितलंय. माझ्या बोलण्यानं विरोधकांना शॉक लागतो आणि करंट लागला की मग ते काही पण बरळतात असं म्हणत मोदींनी नाव न घेता राहुल गांधींवर टीका केली. आदिवासींच्या हक्काला कोण हात लावू शकत नाही, कोणी हात लावू शकत नाही, अंगावर आले तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी नाशिकच्या सभेतून विरोधकांना दिलाय. सरकारनं कांद्याला अनुदान दिलं, मुद्रा योजनेतून 4 लाख लोकांना कर्ज दिल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, तर येणाऱ्या काळात प्रत्येक गरीबाला घर मिळणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बोलण्याच्या ओघातून चौकीदार चोर हे असं बोललं असं स्पष्टीकरण काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयात दिलं. या वक्तव्यासाठी मी खेद व्यक्त करत असल्याचं राहुल गांधी म्हणाले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या नागरिकत्वाप्रकरणी अमेठी निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधींची उमेदवारी वैध ठरवली आहे. अपक्ष उमेदवारांना राहुल यांच्या नागरिकत्वावरून तक्रार केली होती. ऐन निवडणुकीत ममता बॅनर्जींकडून आमच्या सभांना जाणून बुजून परवानगी दिली जात नसल्याचा आरोप अमित शहांनी केला. तर काश्मीर संदर्भातील कलम 370 आणि 35A रद्द करणार, दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स, राष्ट्रीय नागरिकता नोंदणी देशभरात लागू करणार असल्याचं अमित शहा म्हणाले. प्रज्ञासिंह ठाकूरला खोट्या आरोपांमध्ये फसवलं आणि खऱ्या आरोपींना सोडून दिलं असं वक्तव्य भाजपाध्यक्ष अमित शहांनी केलं. पंतप्रधान मोदींनंतर अमित शहांनी देखील प्रज्ञासिंह ठाकूरची पाठराखण केली आहे. उत्तर प्रदेशच्या पिलीभीत मतदारसंघातील आपल्या प्रचारसभेदरम्यान वरुण गांधींनी मुस्लिम मतदारांची साखर जर माझ्या चहात पडली तर माझा चहा अधिक गोड होईल असं म्हणत मुस्लिमांना आपल्याला मतदान करण्याचं आवाहन केलं. केरळमध्ये 2 राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री झाली. एलडीएफ आणि यूडीएफचे कार्यकर्ते आपसात भिडले. शरद पवारांनी हाफचड्डीवरून विजयसिंह मोहिते पाटलांची खिल्ली उडवली. त्यावर राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांच्या होमग्राऊंडवर कुर्डुवाडीत मुख्यमंत्र्यांनी सभा घेत याला उत्तर दिलं. पवार जनसंघाच्या मदतीनंच मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना तेव्हा हाफचड्डी आठवली नाही का असं मुख्यमंत्री म्हणतात. आम्ही विजयाचे झेंडे फडकवले कारण आमच्यासोबत आहेत रामदास आठवले अशा कवितेनं सुरुवात करत मुंबईत उद्धव ठाकरेंची सभा झाली. यावेळी धारावीचा पुनर्विकास करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. बहुजन विकास आघाडीचे उमेदवार हितेंद्र ठाकूर यांनी रविवारी घेतलेल्या नालासोपाऱ्याच्या सभेत शिवसेनेवरती कडाडून टीका केली. ईडीला घाबरायला मी काय उद्धव ठाकरे आहे का असा टोला त्यांनी लगावला. जाणता राजा म्हणून घेणाऱ्यांनी तुम्हाला काय दिलं, अंधेरी रात में दिया तेरे हात में अशा शब्दात नितीन गडकरींनी शरद पवारांवर निशाणा साधला. मतदानाच्या दिवशी म्हणजे 29 एप्रिलला रिक्षा बंद ठेवण्याची मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. कारण बहुजन विकास आघाडीचं चिन्ह रिक्षा असल्यामुळे त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो म्हणून ही मागणी करण्यात आली आहे. जातीवादी एमआयएम बरोबर आघाडी करून बाळासाहेबांनी वंचित बहुजन आघाडी तयार केली हे बघून वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ढसाढसा रडत असतील असं वक्तव्य केलंय काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सांगलीमध्ये. मावळ लोकसभा मतदारसंघ हे आव्हान आहे, ती कोणाची जहागिरी नाही असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी पुण्यात केलं. समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमींनी काँग्रेस भाजपला जिंकवण्यासाठी देशभर मतांची विभागणी करत असल्याचा आरोप केलाय. भिवंडीत आयोजित सभेत त्यांनी भाजपाबद्दल चकार शब्दही काढला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी ना खाऊंगा ना खाने दूंगा असं म्हणतात, मात्र पुण्यात रेशन धान्य प्रकरणात भ्रष्ट असलेल्या गिरीश बापट यांना उमेदवारी दिल्याची टीका काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशींनी केली. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार पूनम महाजन यांनी टिळकनगरमध्ये रॅली काढली. यावेळी केलेल्या कामाच्या आधारावरतीच आपला विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आजकाल कोणी येतो आणि मी मराठी मुलगी असं सांगतो. कुठली मराठी मुलगी? आतापर्यंत एकाही मुद्द्यावरती किंवा विषयावरती ती बोलली नाही. ती उत्तर मुंबईचं नेतृत्व काय करेल अशी टीका शायना एनसींनी काँग्रेसचे उमेदवार उर्मिला मातोंडकरवर केली आहे. 3ऱ्या टप्प्यातल्या लोकसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान पार पडणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील पोलीस आणि प्रशासन सज्ज आहे. सैराट फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरू हिनं सुद्धा मतदारांना आवाहन केलंय मतदान करण्याचं. कागरची टीम सांगलीकरांच्या भेटीला सांगलीला गेली, तिथेही रिंकूनं आवाहन केलं. काही दिवसांपासून बंद असलेल्या जेट एअरवेजच्या मुख्यालयावर शिवसेनेतर्फे मोर्चा काढण्यात येतोय आणि आर्थिक दिवाळखोरीमुळे जेटच्या कामगारांचे पगार थकले. त्यामुळे भारतीय कामगार सेना जेट व्यवस्थापनाला जाब विचारते. मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि सरकारमधील करार संपलाय, त्यामुळे आता स्टेडियम सुरू ठेवण्यासाठी सरकारने 120 कोटींची मागणी केली आहे. यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. गेल्या काही दिवसांपासून भाज्यांचं उत्पादन घटलंय, त्यामुळे नवी मुंबई मार्केटमध्ये भाज्यांची आवक घटलीय.
गेल्या आठवड्यापासून 125 ते 150 गाड्यांची आवकच घटली आहे. त्यामुळे भाजीपाल्यांचे भाव 15% वाढलेत. जालन्याच्या अंबड तालुक्यात अज्ञात व्यक्तीनं मोसंबीच्या बागेचं नुकसान केलं. त्यामुळे ऐन दुष्काळात शेतकरी उमेश गव्हाणे आणखीनच अडचणीत सापडलेत. राळेगाव हे वर्धा जिल्ह्यातलं दारू तस्करीचं केंद्र बनलंय. शटरच्या आत पॉकेट करून देशी दारूच्या 24 बाटलींची तस्करी करणाऱ्याला बेड्या ठोकल्यात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.